भावना कशा प्रकारे वाटतंय तुम्हाला? वातावरण अतिशय आनंद येतोय. एकटा चालू आहे, कोणी सगळे मित्र वगैरे जे आहेत ना ते जॉबला गेले. तुम्ही या साईडला बघू शकता. अतिशय हे बघा, हे मंदिर आपलं किती म्हणजे अतिशय सुंदर दिसतंय. झेंडा कसा फडकतोय आपला भगवा. कसं असतं, आपण मंदिरात आलोय, सो या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे. कुठेही तुम्ही कोणत्याही मंदिरात जात असाल तर त्या ठिकाणी शांतता आणि तिथले नियम वगैरे आपण पाळले पाहिजेत. कसं वाटतं दादा, तुम्हाला काय वाटतं? जय माता दी, बहुत बढ़िया लगा ये तो। मैं मेरा पुणे के टूर में बेस्ट प्लेस हो गई, म्यूजिक बेस्ट। माता का दर्शन हो गई, शिव जी के दर्शन हो गई, बहुत खुशी लगा। आपका वीडियो में मैं भी आ रहा हूँ। थैंक यू आणि वातावरण वगैरे पण खूप छान आहे, म्हणजे उंच आहे ना ते. बहुत व्हेरी ब्युटिफुल आहे, व्हेरी ब्युटिफुल। जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत तुकाई माता मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आपण. बघू शकता तुम्ही, या टाईपने आपल्याला वरती चढण्यासाठी रोड वगैरे पूर्ण डोंगरामध्ये वसलेलं हे मंदिर आहे. या साईडला वरती मंदिर आहे बघा तुम्ही. आपण आता वरती जाणार आहोत, ह्या रोडाने आपण वरती जाणार आहोत. चला ठीक आहे, आपण आता इकडनं जाऊयात वरती. आणि हो, तुम्हाला जर अजून पुण्यातले कोणते नवीन नवीन ठिकाणं, जर देवाचे ठिकाण किंवा कुठं चांगलं नैसर्गिक ठिकाण जर माहिती असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आपण त्या ठिकाणी विजिट करूयात आणि तुम्हाला ते जे काही देवस्थान असतील किंवा नैसर्गिक ठिकाणे असतील ते मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपण आता वरती जाऊयात. खूपच वरती आलो मी आता. खूप छान ठिकाणी आणि अगदी डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला निसर्गाचं पण थोडं सानिध्य मिळतं. पाहू शकता तुम्ही आता इथे खूप वरती असल्यामुळे थोडासा दम पण लागला. जाऊयात आपण आता. फायनली आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. फायनली पोचलो आपण. खूप थकलो. चला, बघू शकता तुम्ही या साईडला. आणि इथनं अतिशय सुंदर व्ह्यू दिसतोय, पूर्ण बानेर पुणे. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला थोडंसं दाखवतो मी आधी. बघा इतका छान व्ह्यू दिसतोय. वाव, नक्कीच अशा ठिकाणी थोडंसं विजिट करायला येत चला. थोडंसं मन प्रसन्न होऊन जातं पूर्णपणे. आणि अशी छान हवा येते. खूप वरती असल्यामुळे ना हवा वगैरे पण खूप छान येते. मस्तपैकी वरती आता आपण थोडंसं फिरूया तिथे. थोडा वेळ मी आता व्हिडिओ वगैरे बंद करेल, कारण थोडा निसर्गाचा आनंद वगैरे घेऊयात आपण. आणि नंतर मग आपण वरती मंदिरात पण जाणार आहोत. चला, थोडं फिरलं वगैरे त्या ठिकाणी आणि नंतर इकडे वरती आलो. बघू शकता तुम्ही, या टाईपमध्ये तुम्हाला मंदिर वगैरे दिसेल. आता थोडंसं इथे जागा कमी आहे दाखवण्यासाठी वगैरे तुम्हाला, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मागे जाऊन थोडंसं. बघा, या टाईपमध्ये तुम्हाला मंदिर दिसेल आणि पूर्ण वरती आहे, भरपूर वरती आहे मंदिर. बघू शकता तुम्ही या साईडला किती वरती आलो आहेत आपण. सो ठीक आहे, आपण जाऊयात आता वरती मंदिरामध्ये. कशा प्रकारे मध्ये मंदिर वगैरे तुकाई मातांचं मंदिर आहे. सो चला, आलो आहेत आपण आता दर्शनासाठी आतमध्ये. या टाईपमध्ये आपण आधी ना दादांना विचारून घेऊयात आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही. तिथं बसलाय दादा बघा. विचारूयात आपण आणि नंतर मग कॅमेरा वगैरे आतमध्ये घेऊन जाऊयात. ठीक आहे. सो आपल्याला त्यांनी परवानगी दिली आहे व्हिडिओ काढण्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण आता मध्ये व्हिडिओ वगैरे शूट करूयात. बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपल्याला तुकाई मातांचं मंदिर दिसेल. मी तुम्हाला थोडंसं अजून दाखवतो या साईडला. मग दादा ते बसले तिकडं. आपण आधी तुम्हाला थोडंसं मंदिर वगैरे दाखवूयात. या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल. पाहू शकता तुम्ही तिकडनं. खूप छान मंदिर आहे आणि स्वच्छता वगैरे पण एकदम छान ठेवलेली आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. आपण आधी थोडंसं फिरूयात आणि नंतर मग दर्शन वगैरे घेऊयात. ठीक आहे. कारण कसं असतं, देवस्थानच्या ठिकाणी आल्यानंतर ना थोडंसं आपल्याला, मी आता बोलण्याचा प्रयत्न नाही करू शकत कारण पब्लिकमध्ये असलं तर थोडं जोरात बोलू शकतो मी, पण मंदिरात असल्यामुळे मी थोडंसं हळू बोलतोय. माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला माहिती नाही. खूपच हळू बोलतोय मी, कारण कसं असतं, आपण मंदिरात आलोय, सो या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे. कुठेही तुम्ही कोणत्याही मंदिरात जात असाल तर त्या ठिकाणी शांतता आणि तिथले नियम वगैरे आपण पाळले पाहिजेत. जसं की मी आता मध्ये आल्यानंतर ना काय केलं, आधी दादांना विचारून घेतलं की कॅमेरा अलाउड आहे का मध्ये, मी थोडा व्हिडिओ शूट वगैरे करू शकतो का माझ्या ब्लॉगिंगसाठी. तर त्यांनी परवानगी दिली. त्यानंतरच आपण व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतला. कारण कसं असतं, कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तर तिथले नियम आपण पाळले गेले पाहिजेत आपल्याकडनं. सो चला, आपण आतमध्ये जाऊयात आता. डायरेक्ट आतमध्ये तर नाही जाता येणार, बाहेरूनच मी तुम्हाला दाखवतो वगैरे.
मंदिर कशा प्रकारे या टाईपने थोडंसं दर्शन वगैरे पण घेऊयात आपण. पाहू शकता तुम्ही खूप छान व्ह्यू आहे बघा तुम्ही पूर्ण मंदिर आणि अतिशय स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. म्हणजे मंदिरामध्ये साधारणपणे प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता वगैरे असतेच. ठीक आहे आपण चला मी दर्शन वगैरे घेतो आणि नंतर भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. सो चला आपण आता दर्शन वगैरे घेऊयात देवीच्या आधी. दर्शन वगैरे झालंय आपलं आणि आता थोडंसं बाहेर वगैरे आलो तुम्ही या साईडला बघा. इथे अगदी मंदिराच्या बाहेरच सगळ्यात टॉपचा पार्ट आहे हा मंदिराचा बघा. इथनं खाली डायरेक्ट पूर्ण खाली डोंगरच आहे. डायरेक्ट खाली पडलं म्हणजे डायरेक्ट आपण खालीच जाणार डायरेक्ट. पण थोडंसं सांभाळूनच करायचं. पण त्यांनी आजूबाजूला गॅलरी टाईप पण लावून दिलेलं आहे. या टाईपमध्ये मंदिर आहे बघा तुम्ही. खूपच छान मंदिर वगैरे अतिशय सुंदर प्रकारे व्ह्यू आहे. आणि तुम्हाला थोडंसं हवा जास्त लागत असेल, आवाज वगैरे येताना थोडा प्रॉब्लेम वगैरे होत असेल कारण खूप वरती असल्यामुळे हवा वगैरे खूप जास्त आहे. सो आता मी थोडंसं इथे बसेल वगैरे. थोडं दर्शन वगैरे तर झालंय आपलं. थोडं फिरूयात वगैरे आपण इथं. ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर. चला बॅक साईडला पण काहीतरी दिसतंय आपल्याला. आपण त्या साईडला जाऊयात आतमध्ये. चला इकडनं जाणार आहोत आपण. मस्त खूपच छान मंदिर आहे. छान वाटतं म्हणजे देवस्थानला जर आपण आलो तर थोडं फिरायचं वगैरे मस्तपैकी बघा. ह्या साईडने मी आलो होतो तुम्हाला आधी इकडनं दाखवलं मी. आता थोडंसं या साईडला वगैरे जाणार आपण. ठीक आहे सो चला जाऊयात आतमध्ये. खूप मन प्रसन्न वगैरे होऊन जातं. या ठिकाणी बघा तुम्ही पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे बघा. आता पूर्ण तुम्हाला व्यवस्थित आता व्ह्यू वगैरे दाखवतो मी. इथं बसण्यासाठी वगैरे बघा. इथं भाविक ज्यावेळेस येतात दर्शन घेण्यासाठी तर त्यांना बसण्यासाठी वगैरे जागा केली आहे. आणि मध्ये पाणी पावसाचा जर काही तुमचा कार्यक्रम वगैरे जर असेल तर इथं जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते. आता ह्या साईडला बघितलं ना तुम्ही पूर्ण डोंगर आहे आणि ह्या साईडला बिल्डिंग्स आहेत पूर्ण बघा. तुम्हाला दाखवतो मी बघा. ह्या पूर्ण बिल्डिंग्स वगैरे आहेत. आणि थोडंच बिल्डिंगच्या साईडला जर गेलो आपण तर पूर्ण निसर्ग दिसेल तुम्हाला. अतिशय सुंदर ठिकाणी. नक्कीच व्हिजिट वगैरे करा नक्कीच आल्यानंतर. आणि मन प्रसन्न होऊन जातं अशा ठिकाणी आल्यानंतर. सो येत चला थोडंसं मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूयात इथनं दिसतं की पूर्ण मंदिर तुम्हाला. कारण पूर्ण मंदिराचा व्ह्यू तुम्ही अजून बघितलाच नाही. बघा तुम्ही इकडनं थोडंसं मी मागे येतो. कशा प्रकारे तुम्हाला मंदिर आहे ते पण दिसेल बघा. तुम्ही या साईडनी बघू शकता. या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिर दिसेल इकडं. चला निघूयात. दर्शन वगैरे पूर्ण झालंय आपलं प्रॉपर. आता या ठिकाणी थोडंसं बघा मी आता इथे थांबेल. इथं खूप छान वातावरण आहे एकदम. म्हणजे अतिशय नैसर्गिक वातावरण असलं ना तर असं मनही रमतं तिथे. आता मी डायरेक्ट रूमला जाणार नाही. थोडा वेळ आपण या ठिकाणी निसर्गाचा मस्त आनंद वगैरे घेऊयात. किती छान वातावरण आहे म्हणजे अगदी अशा ठिकाणी तर तुम्ही ना नक्कीच येत चला. असं म्हणजे काय सांगावं तुम्हाला की इतकं छान वातावरण आहे बघा. पूर्ण झाडं वगैरे दिसत आहेत आणि डोंगराच्या आतमध्ये पूर्ण मंदिर आहे आपलं. सो अतिशय छान आहे एकदम. ठीक आहे आपण आता जास्त वेळ वाया न घालवता आपण तिकडे आतमध्ये जाऊयात थोडंसं. या ठिकाणी मस्त फिरण्यासाठी वगैरे आलो होतो. दादा ते भेटलेत आपल्याला. सो त्यांच्याशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. कसं वाटतं दादा तुम्हाला काय वाटतं? जय माता दी, बहुत बढ़िया लगा ये तो। मैं मेरा पुणे के टूर में बेस्ट प्लेस हो गई, म्यूजिक प्लेस। माता का दर्शन हो गई, शिव जी के दर्शन हो गई, बहुत खुशी लगा। आपका वीडियो में मैं भी आ रहा हूँ। थैंक यू। आणि वातावरण वगैरे पण खूप छान आहे म्हणजे उंच आहे ना ते. बहुत वेरी ब्यूटीफुल है, वेरी ब्यूटीफुल है। सब लोग आके दर्शन करना है यहाँ। नक्कीच नक्कीच. आणि दादा ते मला असे म्हणालेत वरती की म्हणजे पुण्याच्या एकदम डोंगरावर भागावरती हे मंदिर असल्यामुळे हवा वगैरे खूप खेळती वगैरे असते. आणि त्यांना पण ते सांगत होते मला की खूप छान आहे म्हणजे वातावरण वगैरे इथलं झाडं वगैरे आजूबाजूला खूपच छान आहे. नक्कीच यहाँ से पूरा शहर देख सकता है। पूरा गाड़ी पे घूमने की जरूरत नहीं। यस तिथं तुम्ही ते असं सांगताय की पूर्ण म्हणजे बघा तुम्ही पूर्ण पुणे शहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. कारण पूर्ण व्ह्यू दिसतो या ठिकाणी. ठीक आहे चला आता दादा ते भेटलेत आपल्याला. त्यांनी दर्शन वगैरे पण घेतलं. चला दादा बाय बाय. निघूयात आपण आता. खाली जाणार आहोत आपण. चला आता बराच वेळ झाला इथं आपण फिरलो वगैरे. पूर्ण दर्शन वगैरे पण झालं आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण हिरवळ वगैरे
म्हणजे अगदी डोंगराच्या खूप वरच्या भागाला मंदिर असल्यामुळे इथं थोडंसं काम वगैरे पण चालू आहे. आय थिंक ते मंदिराचंच काम वगैरे चालू असेल. आणि पूर्ण डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे ना खूप छान वातावरण आहे वगैरे. त्या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर झाडं वगैरे आहेत. दर्शन वगैरे पूर्ण झालं आपलं. आता आपण थोडंसं इथे फिरलो पण मी साईडला वगैरे. अजून थोडंसं आता ह्या साईडला फिरूयात. बघा खाली पण खूप छान झाडं वगैरे आहेत. अतिशय सुंदर व्ह्यू वगैरे या साईडला बघा. दादा ते थोडंसं अभ्यास वगैरे पण करतायत. थोडंसं आपण फिरूयात आतमध्ये वगैरे. दादांचा अभ्यास चालू आहे. ह्या साईडला बघा तुम्ही पूर्ण असं जंगलामध्ये कसं जातो आपण त्या टाईपने पूर्ण रोड वगैरे. भावना कशा प्रकारे वाटतंय तुम्हाला वातावरण? अतिशय आनंद येतोय. एकटा चालू आहे. कोणी सगळे मित्र वगैरे जे आहेत ना ते जॉबला गेले. तुम्ही या साईडला बघू शकता. अतिशय हे बघा हे मंदिर आपलं किती म्हणजे अतिशय सुंदर दिसतंय. झेंडा कसा फडकतोय आपला भगवा. एकदम डौलामध्ये फडकतोय आपला भगवा बघा वरती. थोडस तुम्हाला या साईडनं ते सूर्य आहे त्यामुळे तुम्हाला तिकडचा पाठ दिसला नसेल. बघा इथं तुम्ही किती छान यार. म्हणजे मी ह्या साईडला जातो बघा. थोडस जास्त कडावर नाही जाणार आपण कारण पडण्याची वगैरे भीती आहे. इकडनं बघा इकडनं जर बघितलं ना डायरेक्ट तुम्ही पायी जर सरकला तर डायरेक्ट खालीच जाणार. सो फक्त आनंद घ्या व्यवस्थित सांभाळून सगळ्या गोष्टी वगैरे व्यवस्थित करत चला. बघा या साईडला किती छान रोड पण आहेत फिरण्यासाठी वगैरे. थोडेसे पायवाट वगैरे दिसेल तुम्हाला इकडनं बघा. इकडनं पण पायवाट आहे. या साईडनं पण पायवाट वगैरे गेलेली आहे वरती. बघा तुम्ही एकदम छान वातावरण यार. म्हणजे अतिशय या ठिकाणी मस्त असं तुम्ही फिरत चला. आणि फिरल्यानंतर फक्त व्हिडिओ वगैरे नका शूट करत चालू तुम्ही. आता मी व्हिडिओ यासाठी शूट करतोय की मी तुम्हाला पण दाखवतोय ह्या गोष्टी. तुम्हाला दाखवण्यासाठीच मी व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करतोय. अतिशय छान यार. म्हणजे किती पूर्ण डोंगरावरती मंदिर असल्यामुळे खूपच छान आहे. अतिशय अप्रतिम व्ह्यू आहे या ठिकाणी बघा तुम्ही. म्हणजे असं काही नसतं की आपले मित्र आपल्या सोबत असायलाच हवेत फिरण्यासाठी वगैरे. काही नाही. तुम्ही एकटे जरी आले ना तर निसर्गाचा आनंद घेऊ शकता तुम्ही पूर्ण प्रॉपर वे मध्ये. बघा हे झाड किती छान आहे. म्हणजे पूर्ण दाट सावली येते याची. खाली सावली वगैरे बघा तुम्ही पूर्ण पडते. सो मस्तपैकी आनंद वगैरे घेत राहा जीवनाचा. कारण शेवटी काही येत नाही. हा एकच आनंद आहे तो आपल्या सोबत असतो. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गेला तिथला आनंद घेत चला. खूपच छान आहे यार. म्हणजे अगदी अप्रतिम. आपण आता थोडंसं फिरूयात वगैरे. ठीक आहे चला आता निघूयात आपण. दर्शन वगैरे पूर्ण झालं. थोडंसं आजूबाजूला फिरलो पण मी. बराच वेळ थांबलो इथं कारण म्हटलं चला दर्शन घ्यायला आलोय तर आजूबाजूला थोडंसं फिरूयात पण आपण. मस्तपैकी फिरलो वगैरे. सो आजचा ब्लॉग इथं स्टॉप करूयात. नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की कशा प्रकारे तुम्हाला तुकाई माताचं मंदिर वाटलं आणि कसा व्ह्यू आहे आजूबाजूचा. नक्कीच तुम्ही इकडे बाणेरला वगैरे जर आलात तर नक्कीच एक वेळा व्हिजिट करा तुकाई माता मंदिराला. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.